बघा कसं व्यासमुखे ज्ञानियाच्या कोसळतीला व्यासांसारखा त्यांनी कोणी त्रिकोणात नव्हता. हे पुरं जग आहे व्यासांच्या ज्ञानाचं उष्ट आहे. त्यांची बायको पिंगला, पण ते दोघांचा पार्टन काय नव्हता. अचानक काय झालं मला अचानक कोणीतरी पहिले लोक बोलायचे तू महान. लग्न झाल्यावर 5-6 वर्ष पार्टन नसला आजूबाजूची बायका बोलतो तू वाहनच वाहन. तिला पण त्याच्यात बोलायचे पण तिला ताऊन लागली काय मला बाळ होणार 6 महिने झाले 9 महिने झाले बाळ होण्याचं काय ठिकाण नाही. वर्ष झालं 2 वर्ष झाली 5 झाली तरी पण बाळ व्हायचं काय. किती वर्ष झाली बघा किती वर्ष झाली 14 वर्षाची. 14 वर्षानंतर ती बाळ कशी ती बघा 14 वर्षाची वर्षानंतर आपण काय केलं असतं बघा किती हॉस्पिटलला धावला असता. 9 महिन्याच्या वर गेलो का आपण बोलतो गावात काय बोलतो पहिले बोलायचे राक्षस होतो झालो की तो जाऊन कोणात बसवलं मग मोठो होतो तो आणि मग बाटली खाऊन टाकतो. म्हणजे 14 वर्षांनी बाळ झालं. पण ते कसं झालं परिपूर्ण होत. ते व्यासांचं पुरं ज्ञान त्याने आत्मसात केलं होतं. कसं ते बघा 14 वर्षाचे गर्भी अचानक काय झालं असं काय तरी घडलं 14 वर्षाचं
आत्मसात केलं होतं. कसं? व्यास काव्य व्यास काव्य कधी राहुनी तुझे केले आत्मसात. व्यास काव्य कधी राहुनी तुझे केले आत्मसात. 14 वर्षे 14 दिवस राही आई पोटी तो निश्चिंत. ज्ञानी सोमुनी झाला निवांत. व्यास काव्य कधी राहुनी तुझे केले आत्मसात. व्यास काव्य कधी राहुनी तुझे केले आत्मसात. 14 वर्षामध्ये त्याने आपल्या बापाचं आपल्या वडिलांचं पुरं ज्ञान आत्मसात केलं होतं. हा 14 वर्षा म्हणजे काय झालं, तो असती असती हवा लागली त्या काळात. त्यावेळी पण 14 वर्ष जन्मल्यानंतर तो 14 वर्षाचा दिसायला लागला. अंगावर एक पण कपडा नाही. बाप सांगतोय, डॉक्टर सांगतायत, अरे लंगोट तरी लाव. बापाला काय सांगतोय बघा, मोठ्या गर्वान मोठ्या अभिमान शुक सांगेल व्यासा. तुमचं पूर्ण ज्ञान बाबा माझ्यापाशी ज्ञानपणाची शिकविला. मोठ्या गर्वान मोठ्या अभिमान सुख सांगे व्यासाला. तुमचं पूर्ण ज्ञान बाबा माझ्यापाशी ज्ञानपणाची शिकविला. हो बाबा सांगतोय, बाबा कपडे बिडे घेतले, तुमचं पुरं ज्ञान माझ्या जवळ आहे, तुम्ही जास्त बडाया मारू नका. मग तो 14 वर्ष तो बोललो, तो नागलो चाललो. मोगली माहिती आहे ना, मोगली मोगली बघितलं जाते तसं धावा लागलो. कसं नागोबा शुक नाग वाशुक लागणार. तो लागला पळायला, नागरो लगीन लोकांचा. त्याच्या पाठोपाठ पंडित कोकाटे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. पुढे धावतोय. बाप त्याला काय सांगतोय, तू धावू नको मी डोलक. माझा आवाज बसलो म्हणून थंड असते. तू जाऊ नको जाऊ नको सोडून जाऊ बाबाला. त्याच्या पाठी बसलं लागलाय पळायला. तो सांगतोय, पुढे धावतोय, व्यास पाठी धावतोय. सांगतो, अरे बाबा आई बाबाला सोडून जाऊ नको, आता आम्ही म्हातारे झालोय. हा आमका पुढे पोचणार कोण. बघतच नाही तो, बघतच नाही, धावतोय आपला मोकळ्यासारखा नाही. म्हातारा त्याच्या पडणार धावतोय. दाचित्त पोरा पुरा जारे तुम्ही
धावता सांगतोय पोराला, अरे बाबा जातोस तू जा, पण जनका जवळ जनक नगरीमध्ये जा, अयोध्येमध्ये जा, त्याला भेट. ते त्याने मात्र ऐकलं, त्याने ऐकलं. आणि असं जंगल होतं हो गावात. जंगलामध्ये काय चाललं होतं, जंगलामध्ये मध्ये असं तळ होतं, चारी बाजूला वाळू, आणि मध्ये काय चाललं होतं, नग्न अप्सरा घेती अंतियवा जाई अप्सरा. हे सांगतोय आम्ही, शास्त्रामध्ये आहे, ते बोलणार वाईट का बोलणार नाही. इथे माझ्या आया बहिणी बसल्या, आणि जेवण जरा हो बाजू घातले म्हणून बाजू बसवलं. संजय कराडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पाकिट झालंय, धन्यवाद. नग्न अप्सरा घेती अंतियवा जाई अप्सरा मधुनी नागवा. तळ होतं, त्या तळ्यात सुरगेच्या अप्सरा नग्न स्नान करत होत्या. काही वाळूवर संगबाद घेत होत्या, काही कठड्यावर बसल्या होत्या, काही अशा घोळका करून बसल्या होत्या. तिथे हा गेला उभा राहिला जाऊन, त्या पण तशाच, हा पण तसा. पण कुणाच्या मनामध्ये काही विकल्प नव्हता. चंद्रकांत मुद्रक यांच्याकडून 200 रुपयाचं पाकिट झालं. तो त्याने विचारतोय, बापाची आठवण आली, जनक नगरीला जायचा रस्ता कुठला आहे, तो सरळ स्टेट वापरा, आमचे नोकरी बुवा. तो तसाच निघाला. गावात परत दयानंद नथ यांच्याकडून 200 रुपयाचं पाकिट झालंय, धन्यवाद. पण त्याच्या मागून बाप आला होता. बाप बघतोय पोरगा काय करतोय तू, पण म्हातारा तो म्हातारा. बघा व्यास ऋषी ते काय आम्ही हे करतो सध्या, ते म्हातारे. पण आताच काय चाललंय माहिती आहे, म्हातार चालतं एखादी दात अशी ते बघणार नाही, म्हातार दात पडले. आता आम्ही लोकत असली तरी टेबल फॅन हकीकत आहे. आपल्या आई बहिणी असतात बघा, पोरगी असते तर असा आला की पुरुषात त्या अप्सरा बोलताय. अप्सरा काय बोलतात बघा, व्यासांना बघितलं काय बोलतात, हो पुण्या गावात पुण्या देशात पुण्या राज्यात पुण्य पुणी वेळी आला अम्मा निर्मित कर्ण वेळी वेळी आला अम्मा निर्मित कर्ण वेळी अप्सरा बोलताय, म्हाताऱ्या काय बघतोस. ते बोलले काय बोलले व्यास ऋषी, थांबा माझा पुढला कृष्ण अवतार आहे,
मग तुमचं मी बरोबर करतो. त्यावेळी बघा कुठं ना कुठे कथा आली. कृष्ण म्हणजे व्यास ऋषी, तिथे कृष्ण झाला. नंतर ते कृष्ण म्हणजे पूर्ण होता. लक्षात ठेवा, सांगायचा हे नाही आहे, वाचा हे म्हणून सांगतोय. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी रोज एक पान तरी वाचा. ते झाल्यावर भागवत एक पान तरी वाचा. त्यात काय काय आहे बघा. पंढरपुरात जावा, गळ्यात आमच्यासारखी माळ घाला. आपण मेल्यावर काय बरोबर येत नाही, माळ घेता, माळे पण हात घालणार नाही. आपण मेल्यावर बायको दारापर्यंत, लोक स्मशानापर्यंत आणि पोरगो अग्निदेयपर्यंत. 12वा झाला की संपला. म्हणून जरा पंढरपूर यात्रा करा, हे करा. बघा तुकाराम महाराजांची गाथा काय झालं, गाथेचं काय झालं. पाण्याची टाप झाली नाही. काय पाण्याची टाप झाली नाही. गाथा बुडविण्याची, रेड्याची टाप झाली नाही. वेद न बोलण्याची आणि त्या पडक्या भिंतीची टाप झाली नाही. अधांतरी उडण्याची. ही संतांची शक्ती. हा 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 न उडण्याची. होतं असं म्हातारा 75 वर्षाचा होतं केव्हा, समजून घ्या. मी नाही बोलत नाही. पाणी देऊ. बोलण्याला पुष्कळ आहे, पण इथे टायमाचं बंधन आहे. हो सांगतोय माझ्या कृष्णावधारी की तुमचा बरोबरी करील. तो जो चाललो होतो लागलो, तो कुठे गेला बघा. जाई जाई तिला, जाई जाई वृंदावनी राज भेटी निघाला. राज भेटी निघाला. माती घेतलीची मूळ भारी. आता जनताजवळ जायचं म्हणजे रिकामं जायचं नाही. बापाने सांगितलं होतं म्हणून त्याने लंगोटी लावली. रिकामं जायचं तर म्हणून हातात चिमीडवर चिमुडं माती घेतल्या आणि चाललं. हा गेट जवळ येतो, दरवाजा प्रवेशद्वाराजवळ आल्या बरोबर भारतात चौकदार विचारतात काय जातात रे बाबा. होय काय सांगतोय. ऋषी मी ऋषी हा मी. मी व्यास ऋषीचा पुत्र आहे, तुम्ही जाऊन राजाला सांगा असा असा आलाय. तर ते गेले राजाला सांगितलं असा असा आलाय. लंगोटी लावले हातात. हातात अशी आहे चिमूट मध्ये काय माहित नाही. राजा काय सांगतो त्यांना. राजा उरे
आधी लोक काय बोलायचं नाही. हो, वंदे मातरम हे प्रत्येकाने बोला. राजकारण नाही. राजा सांगतोय त्यांना सांगा किशोर देसाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. हा, त्यांना सांगा तुका बरोबर हाडलायस, बरोबर जे का हाडलायस ते सोडून दे. काय सांगितलं राजाने? निरोप सांगितला त्यांना. त्याला सांगा तुका बरोबर आणलंयस ते सोडून दे. तर जनकाचा संदेश ऐकून विचार करी चुकवली चिमटी मध्ये राग चुकाने दिली काय बरोबर आणलायस ते टिकून दे. त्याने राग टिकून दिली, लंगोटी सोडून दिली. तरी पण राजा निरोप पाठवला तू जे का बरोबर आणल्यास ते सोडून दे. मग त्यांनी काय केलं? त्याने बघा काय केलं. हा, समजला त्याच्या अंगात अहम झाला होता. तो अहंकाराचा नाश त्याने नायनाट केला. आणि मग या आतमध्ये गेला तो. राजाबरोबर गेला. त्याला नमस्कार चमत्कार झाला, चहा पाणी झाला. राजा काय बोलतोय बघा ऋषीला. नग्न ऋषीला प्रेमे दिली रे तयाला. सेवा करण्या तुमची राणीला मी आदेश दिला. सेवा करण्या तुमची राणीला मी आदेश दिला. महाली तुम्हाला कोणी नाही हो कशाला. लग्न ऋषी माझिया मुनी विश्रांती नाचला. राजाने सांगितलं महाराज तुम्ही माझ्या महाराज तुमची सेवा जर सगळी तुमची उत्तम होईल. माझी राणी तुमची वाट बघती आहे. हा तर पूर्ण ज्ञानीच होता. त्याने काय केलं? डोक्यात त्याच्या विचार आला की काहीतरी काळं वेगळं थोडं दिसतंय. तो गेला उंबऱ्यावर पाऊल टाकताच क्षणी राजाची बायको सुनैना काय बोलते बघा. काय बोलते? या रावजी बसा भाऊजी, या राऊजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची मर्जी. बसा भाऊजी, बसा भाऊजी, बसा भाऊजी. संकोचता जतामणी बिंदासवा करा तुम्ही. संकोचता करा तुम्ही. बिंदासवा करा तुम्ही. कशी मी राखू तुमची मर्जी. बसा भाऊजी, बसा भाऊजी, बसा भाऊजी, बसा भाऊजी. त्याने डोळे वर केले नव्हते. त्याचे डोळे कुठे होते? तिच्या पायाजवळ होते. ती या बसा भाऊजी बोलते. त्याने वर बघितलंच नाही. त्यांनी डायरेक्ट काय केलं बघा. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रू काय बोलतोय? सद्गणित झाला वंदे चरणाला. सद्गणित झाला वंदे चरणाला. प्रेमे धरणी माझ्या हाती. तूच माझी माता, तूच माझी साता. हे यातून घरी माझी स्मृती. ये आई, तू ये आई.
काय लोटांगण घातलं. आई असं तू काय बोलतेस? अरे बाळा, तुझी परीक्षा आली होती, तुझ्या परीक्षेत पास झालास, जनक राजा आला, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, तो आता पुरा ज्ञानी झाला. तुझ्या अंगामधून जे अहम होत सगळं नाहीसा झाला अहम. हा, म्हणून थोडक्यात सांगतोय, ऋषी मुनी जन अधिनायक जय त्रिलोक भाग्य विधाता सारावर शिवाज्ञानी मोठा समाकीर्तीचा संग जनकपती पतीचा आशिष श्रावरी सुरे संग सुखगुण होते सेवे साईदास गाई मागे गाये सुख जय गाथा तुळशीधन मंगलदायक जय हे त्रिलोक भाग्य विधाता मुनी हे मुनी हे मुनी हे जय 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 मुनी हे भारत माता की जय आमचं भारूड संपला.